आणि मगच सोयरीक करतो. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी नव्हतो प्रचारामध्ये, कारण त्यावेळेला मला ॲक्सिडेंट झालेला होता, पाय तुटला होता माझा. 4 महिने हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्यामुळं त्या काळामध्ये शिवाजीरावांचा प्रचार करायला मला येता आलं नाही. इकडं आदिवासी भागामध्ये आल्यानंतर आपण विकासाच्या गोष्टींच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलतो, परंतु समाजाचे जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला धक्का लागणार नाही याच्यासाठी एक जो विश्वास लागतो, तो विश्वास तुम्ही सगळ्यांनी मला गेली 35 वर्ष दिलेला आहे. 90 साली मी पहिली निवडणूक लढलो विधानसभेची. तुम्ही मला मतदान केलं, निवडून आलो आणि सगळे सहकारी कार्यकर्ते होते. त्या सहकारी कार्यकर्त्यांच्या बरोबर गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये, वस्तीवस्तीमध्ये आम्ही गेलो. तिथले प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू एका एका प्रश्नाची आपण उकल करायला लागलो. ते प्रश्न सोडवायला लागलो. मग सार्वजनिक स्वरूपाचे असतील नाहीतर वैयक्तिक स्वरूपाचे असतील. आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम मोठं करतो. इथं सुभाषराव बसलेले आहेत. सुभाषराव माझ्या आधीपासून राजकारण करतात, 90च्या आधीपासून. सुभाषरावचा मूळ धंदा काय होता माहिती आहे का? लाऊडस्पीकर घेऊन जायचे ते आणि हॉटेल चालवायचे. हॉटेल आहे पण ते आता बसत नाही ना, चहा देत नाही आता. पूर्वी सुभाषराव स्वतः चहा द्यायचे, नाश्ता द्यायचे, दिवसभर हॉटेलमध्ये असायचे आणि मोकळ्या वेळामध्ये समाजाचे प्रश्न सोडवायचं काम करायचे. आणि त्यांना सुद्धा मग ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले. जिल्हा किती वेळा झाले सदस्य तुम्ही? 2 वेळा, 3 वेळा. 2दा इकडून झाले, एकदा गोडेगाव गटातून झाले तुमच्याकडून, आणि 2 वेळेला जिल्हा परिषदच्या समितीचे सभापती झाले. मारुती लोकरे जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले. मारुती जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले, उपाध्यक्ष पण झाले. किती देशात फिरून आले? ऑस्ट्रेलिया, भूतान, जपान, 5 देशात फिरून आले. तुम्ही सांगा मला, एक तुमचा आदिवासी भाऊ केवळ पक्षाचं काम करतोय आणि जिल्हा बँकेचा, ज्या बँकेचा त्यावेळेला डिपॉझिटचा कारभार होता जवळपास 1200 कोटी रुपयाचा, 12,000 कोटी रुपयाचा. मिळाली संधी, गेले परदेशामध्ये. इंदुबाई सभापती झाल्या. आणखीन कोण कोण झालं सभापती? तळपेताई झाल्या, पन्हाळेताई झाल्या, सलीमबाई झाले, संजय गवारी झाले, नंदा सोनवणे झाले. आणि याचं संजय गवारीचं तर नशीब असं
की इकडचा मतदारसंघ हा आदिवासी राखीव राहिला नाही, हा आदिवासी राखीव राहिला नाही, पण निरगुडसरचा मतदारसंघ पंचायत समिती गण तो आदिवासी राखीव झाला. आमच्याकडं आदिवासी नव्हता, आम्ही इकडून संजूला उचललं आणि तिकडं नेऊन उभं केलं आणि तिकडून निवडून आणलं आणि त्याला सभापती केलं. हे काय, हे नुसतं पद देणं नाही आहे, हे समाजाच्या प्रती असणारं प्रेम, समाजाला जे जे पाहिजे ते मिळवून देण्याचा प्रयत्न या सगळ्या आदिवासी कार्यकर्त्यांचा चालू असतो. प्रकाश घोलप आदिवासी नाही, पण प्रकाश घोलप मी 90ला ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला मी जिथं जाईल तिथं धरणग्रस्तांच्या प्रश्नाचा झेंडा घेऊन उभा असायचा. प्रकाशला म्हटलं तू इकडे ये, तू बस, तू पुढाकार घे, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला या धरणामध्ये जे विस्थापित झालेले त्या विस्थापित लोकांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रकाशनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम केलं. प्रकाश घोलप यांना 10 वर्ष आंबेगावच्या पंचायत समितीचं त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं सभापतीपद त्या ठिकाणी काम करायला मिळालं. म्हणजे तुमच्यामध्ये क्षमता असेल. अरविंद मोरमारे आज नाहीत, पण अरविंद मोरमारे दूध संघामध्ये डायरेक्टर झाले. अरविंद मोरमारे तालुक्यामध्ये पण अनेक डायरेक्टर झाले, उपसभापती झाले. आणि मी आपल्याला सांगतो, मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यासाठी, मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यासाठी पाहिजेत. कारण शेवटी तुमचे प्रश्न आम्ही काय रोज इथं सोडवायला येऊ शकत नाही. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक तरुणांनी किंवा ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. आज बऱ्याच संघटना आहेत. एका बाजूला किसान सेना आहे, एका बाजूला बिरसा ब्रिगेड आहे, आणखीन दुसऱ्या संघटना आहेत. पण कोणाचं उद्दिष्ट काय आहे मला माहिती नाही, मला ते माहीत पण करून घ्यायचं नाही. मला करायचं ते सामान्य माणसाचा विकास करायचा आहे. ज्याचा मगाशी उल्लेख केला सुभाषरावनी की आपण घोडेगावला इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला लागली. इमारती जाऊन पहा, मुलांना राहणं मोफत आहे, जेवण मोफत आहे, शिक्षण मोफत आहे. 1 रुपया खर्च न करता आज या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी, आणि ती पण इंग्रजीत. कारण जर माझी मुलगी इंग्रजीत शिकत असेल तर तुमची मुलं इंग्रजीत का शिकायला नको, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आपण आश्रमशाळा किती काढल्या, आणि या आश्रमशाळांच्या माध्यमातून आज सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झिरवाळ साहेब या ठिकाणी होत आहे. आता तुम्ही मला सांगा, इथं आम्ही या तळेघरला 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं. बांधकाम अर्ध झालं, उरलेलं बांधकाम पुढे त्याच्यामध्ये होणार आहे. भीमाशंकरचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे. भीमाशंकर नुसता देव नाही, तर या देवाच्या आजूबाजूला ही झाडी, सुंदर सगळं वातावरण आहे. या वातावरणामध्ये बाहेरचे लोक आले पाहिजेत आणि बाहेरच्या लोकांनी इथं आनंद घेतला पाहिजे आणि इथल्या व्यापाऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजे, ही भूमिका त्याच्या पाठीमागची आहे. पण इथं दुसरी अडचण दुसरी एक आहे. आपल्या भागाला फॉरेस्टचा कायदा लागू आहे.
आपल्या भागाला अभयारण्याचा कायदा लागू आहे, आपल्या भागाला इको सेन्सिटिव्ह झोनचा कायदा लागू आहे आणि आपल्या भागाला पेसाचा पण कायदा लागू आहे. हे सगळे 4 कायदे ओलांडून जाऊन किंवा त्याच्या बाहेर जाऊन एखादं काम करायचं म्हटलं तर दिवसेंदिवस जातं. नाही तर 148 कोटीचा जो भीमाशंकरचा विकासाचा आराखडा आपण केला तो तर 2 वर्षात आपण संपून टाकला असता. पण मग फॉरेस्टवाला आडवा येतो, इको झोनवाला आडवा येतो, दुसरा कोणीतरी आडवा येतो. साधा आपला असलेला रस्ता रुंद करायचा म्हटला किंवा डांबरी करायचा म्हटला तरी फाईल नागपूरपर्यंत जावी लागते, भोपाळपर्यंत जावी लागते, दिल्लीपर्यंत जावी लागते. हा खरा प्रश्न तिथे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. आपण भीमाशंकरची योजना चालू केली. आपण इथली तुमची पोखरी प्रादेशिक योजना चालू केली. आपण आता गोठेवाडीला तलाव बांधलेला आहे. कोंडवळला तलाव आपण बांधायला घेतला हातात. मंजुरी नव्हती, काय नव्हतं. अधिकारी माझे मित्र होते, त्यांना मी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा. त्यांनी कोंडवळच्या तलावाचं काम सुरू केलं. त्या बिचाऱ्याची नोकरी गेली, त्यांना त्या ठिकाणी घरी बसायला लागलं. पण बंधारा अर्धाच बांधून झाला. पूर्ण ज्यावेळेला बंधारा बांधून होईल त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला डिंबे धरणातूनच पाणी मिळालं पाहिजे ही मागणी त्यावेळेला तिथं राहणार नाही. कारण आपल्या भागामध्ये हा बंधारा इथं मोठा बंधारा होणार आहे. आणखीन तेरुंगणचा बंधारा आपण केला. म्हणजे जेवढा प्रयत्न करायला पाहिजे तेवढा प्रयत्न केला. मग आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल, लाईटसाठी आपण डिंब्याला 33 केव्हीचं सबस्टेशन केलं. पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी आत्ता सांगितलं तुम्हाला. आज बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळालं पाहिजे. मध्यंतरी मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही महाबळेश्वरला जा, 4-5 दिवस तिथं राहा आणि तिथला शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कसं करतो ते तुम्ही तिथं पाहून या. आमचे सहकारी गेले, महाबळेश्वरला गेले आणि तिथं पाहून आले आणि इथं शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरी लावली. नुसत्या हिरड्याच्या उत्पन्नावर नाही तर स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये 4 पैसे मिळाले पाहिजेत. हा खरा प्रश्न, त्याच्या पाठीमागचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं. ही समोरची जागा दिसते तोडलेली, ही जागा मनसर मार्केट कमिटीची जागा आहे आणि तिथं मार्केट करायचं आहे आपल्याला. आम्ही मागे लागलो की ज्या वेळेला या परिसरामध्ये मार्केट उभं राहील त्यावेळेला या भागाचा जो विकास आहे किंवा जी आर्थिक ताकद तुमच्यामध्ये आहे ती ताकद त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्माण होईल. एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. आज हिरड्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न, 2 वर्षापूर्वी वादळ झालं होतं. हिरड्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 2 वर्षापूर्वी वादळ झालं होतं. आमचा शेतकरी बांधव नेहमी आम्हाला एकच सांगतो, आम्हाला दुसरं कशाचं उत्पन्न नाही, आम्हाला फक्त हिरडा. आणि हिरड्याचं झाड लावून येत नाही, आपोआप हिरड्याचं झाड आलं तरच त्याचं, हिरडा म्हणजे त्या बदामासारख्या बिया असतात आणि त्या बिया औषधी असतात आणि त्याला मार्केटमध्ये चांगला भाव आहे. पण सगळ्या हिरड्याचं नुकसान झालं.
नुकसान भरपाई झाली पाहिजे, तुमची अपेक्षा होती. आम्ही प्रयत्न करत होतो, पण यश येत नव्हतं. आणि शेवटी त्याला यश आलं आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या हिरड्याला 14 कोटी रुपये मिळाले. हिरड्याचा भाव काय? 200 रुपये. आणि नुकसान भरपाई किती मिळाली तुम्हाला? म्हणजे ज्याला झिरवळ साहेब 30-40 हजार रुपये मिळायला पाहिजे, त्याला लाख 1.5 लाख रुपये मिळाले या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळात जावं लागलं. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि या सगळ्या हिरड्याच्या शेतकऱ्यांना एक नुकसान भरपाई द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. कारण आपली सगळ्यांची ताकद होती आणि त्या ताकदीमधून मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. माळींची घटना घडली, काय परिस्थिती झाली होती आपली सगळ्यांची, त्याच्यातून मार्ग काढला. आज माळींसारखं एक टुमदार गाव त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. लोकांचे आसरू पुसायचं काम त्यावेळेला सगळ्यांनी केलं आणि आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मदत करायचं काम केलं. मी जास्त बोलून वेळ घेत नाही, परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला जे फसवलं गेलं ना, कोणीतरी म्हटलं की अबकी बार 400 पार, कोणीतरी म्हटलं अबकी बार 400 पार. या लोकांनी सांगितलं की यांना 400 खासदार याच्यासाठी पाहिजेत की यांना घटना बदलायची, यांना आदिवासीचं आरक्षण काढून घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना चंद्र आणि सूर्य असेपर्यंत या जगामध्ये कोणी बदलू शकत नाही. ही घटना आणि तुमचं आरक्षणसुद्धा काढू शकत नाही. तुमचं आरक्षण निघणार असेल तर आम्हाला विधानसभेत बसून करायचं काय तिथं? आम्हाला नुसती सीटं गरम नाही करायची तिथं. आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात, तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात, आता तो इको सेन्सिटिव्ह झोनचा निर्णय आला सुप्रीम कोर्टात. काय निर्णय आला? अभय अरण्याच्या भोवती 10 किलोमीटरपर्यंत दुसरं कुठलंही काम करता येणार नाही. हे सगळे सहकारी माझ्याकडे आले. मी फॉरेस्ट सेक्रेटरीला बोलून घेतलं, प्रवीण परदेशी होते त्यावेळेला फॉरेस्ट सेक्रेटरी. म्हटलं ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की 10 किलोमीटरपर्यंत तुम्हाला बांधकाम करता येणार नाही. याचा अर्थ 10 किलोमीटर होत नाही, याचा अर्थ 3 फूटसुद्धा होऊ शकतो. त्यांना पटलं ते, आणि ते पटल्यानंतर त्यांनी त्यांची ऑर्डर बदलली आणि मी त्यांना हे सांगितलं की माझ्या तालुक्यातलं एक सुद्धा माणसाची, खाजगी माणसाची जमीन जाता कामा नये आणि ती जमीन आपण जाऊन दिली नाही. आणि आपण फक्त त्याच्यामध्ये सरकारी जमिनी असतील, फॉरेस्टच्या जमिनी असतील तेवढ्याच, किंवा संमतीने ज्याने दिली तेवढ्याच जमिनी फक्त त्या ठिकाणी त्यांना घेऊन दिल्या, बाकीच्या घेऊन दिल्या नाही. आणि आता शेवटचा प्रश्न, शेतीला पाणी आणायचं. या तालुक्यामध्ये हा प्रश्न गाजतोय. मागच्या निवडणुकीत आपण चर्चा केली होती, पण मी तुम्हाला सांगतो की आमची ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस, मी, अजितदादा पवार आणि इरिगेशन खात्याचे सेक्रेटरी, आमची चौघांची मीटिंग ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जास्त स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्याच्यामध्ये याचा सगळ्याचा सर्वे करा. एक तर लिफ्टनी पाणी आणू
नाहीतर या सगळ्या डोंगर पठारावर जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्यावर आपण त्या ठिकाणी आपण बंधारे करायचं काम करू. आज आसाण्याचा पायरडोचा तलाव केला ना आपण, गाव बांधलं ते याचं माळींचं, पण गावाला प्यायला पाणी नव्हतं. आसाण्याचा बंधारा अर्धवट पडला होता पायरडोचा, तो बंधारा पूर्ण केला, त्याच्यावर बंधारे बांधले, त्याच्यातून पाणी सोडलं. आज त्या भागातला शेतकरी हा शेती करतो, बागायती शेती करतो, ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि त्याच्यासाठी मला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा निवडून जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, अशा प्रकारची विनंती करतो. आणि माननीय जिरवाळ साहेबांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी आंबेगाव तालुक्यामध्ये उभे केलेले विकास कामांची